नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 WPM मध्ये विचारले जाणारे स्पीड पॅसेज। तर इंग्लिश, मराठी, हिंदी 30 WPM चा स्पीड पॅसेज आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचा आहे आणि काय काय नवीन बदल आहे, तर या व्हिडिओमध्ये पटकन आपण पाहूया। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। तर बघा मित्रांनो, इकडे स्पीड पॅसेज आलेले आहे 30 WPM, म्हणजे आपल्याला 30 शब्द प्रति मिनिट टाईप करायचे आहेत। तर आपल्याला एकूण टायमिंग किती मिनिटांचा दिलेला आहे, 7 मिनिटात आपल्याला संपूर्ण पॅराग्राफ हा टाईप करायचा आहे। तर 7×21 म्हणजे 210 शब्द तुम्हाला यामध्ये विचारले जाणार आहे। तर बघा, याच्यासाठी तुम्हाला 40 मार्क दिलेले आहे। आता येणाऱ्या डिसेंबर महिन्यापासून किंवा याच्या अगोदरच्या एक्झामपासून 40 मार्काचं स्पीड पॅसेज तुम्हाला विचारलेलं आहे। तर मार्किंग पद्धत संपूर्ण चेंज झालेली आहे। तर बघा, आपल्याला आता इथून जेवढ्याही एक्झाम होणार आहे त्यामध्ये बघा आपल्याला 40 मार्काचं स्पीड पॅसेज आपल्याला दिलं जाईल। तर बघा, इकडे सबमिटसाठी ते ऑप्शन्स दिलेलं आहे, इथे टायमिंग आहे आणि ते सब्जेक्ट दिलेला आहे। तर बघा, आपण चालू करूया टाईप। जेव्हा आपण स्पीड पॅसेज टाईप करतो त्यावेळेस मित्रांनो रिलॅक्स व्हा, रिलॅक्स होऊनच तुम्हाला स्पीड पॅसेज टाईप करायचा आहे, घाबरून स्पीड पॅसेज टाईप करायचं नाही। तर बघा, सुरुवातीला इथे स्पेस आहे। स्पेस म्हणजे काय असते बघा, तुमच्या कीबोर्डवर एक टॅब दिलेला असेल, ठीक आहे। तर हे तुमच्या कीबोर्डवर एक टॅब बटन आहे, ते टॅब बटन प्रेस करा म्हणजेच तुम्ही ते टॅब दिला जाईल, ठीक आहे। अशा प्रकारे इथे क्लिक, जसं आपण या ठिकाणी क्लिक करील तसं आपला टायमिंग इथे चालू झालेला आहे। तर मी एक टॅब मारतो आणि पूर्ण टाईप करून घेतो पहिला पॅराग्राफ। त्यानंतर पुन्हा एंटर करून इथे एक पुन्हा टॅब द्यायचा आहे आणि बाकीचं टाईप करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे मी टाईप करून घेतो। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि तुम्हाला ते सर्व कामी पडणार आहे। तर बघा, तुम्ही जर टायपिंगची एक्झाम लावली असेल किंवा MSCITची एक्झाम जर लावली असेल तर तुम्हाला हे चॅनल खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण यावर मी संपूर्ण टायपिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे। आणि यानंतर बघा, तुम्हाला मी आता 30ची सुद्धा एक्झाम या चॅनलवर येणार आहे। तर कशा पद्धतीने आपण 30चा पेपर सोडवायचा आहे, काय काय नवीन चेंजेस झालेले आहेत, संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवर जर नवीन जर असेल तुम्ही तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि कोणत्याही प्रकारचं जर अडचण जर येत असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर अशा पद्धतीने टाईप करून घ्या मित्रांनो, आणि जर तुम्ही याच्यातनी काही चुका वगैरे जर केलेला असेल तर ते सुद्धा तुम्ही चुका पूर्ण टाईप झाल्यानंतर पॅराग्राफ आपण ते चुका दुरुस्त करू शकतो। परंतु जेव्हा आपण पॅराग्राफ टाईप करतो त्यावेळेस व्यवस्थित टाईप करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून कमीत कमी आपल्या चुका होईल अशा पद्धतीने आपण टाईप करूया। आणि टाईम जर मिळाला तर सगळ्यात शेवटी सुद्धा आपण ते टाईप करू शकतो, त्याचे कोणत्याही पद्धतीचे आपले मार्क कटणार नाही आहे। तर हा जो स्पीड पॅसेज आहे तो 40 मार्काचा दिलेला आहे। तर याच्यामध्ये बघा, 40 पैकी तुम्हाला किती मार्क पाहिजे पास होण्यासाठी बघा, तर तुम्हाला 16 मार्काची आवश्यकता आहे पास होण्यासाठी, तेव्हाच तुम्ही या स्पीड पॅसेजमध्ये पास होऊ शकता। तर 16पेक्षा जर कमी जर असेल तर तुम्ही या स्पीड पॅसेजमध्ये फेल होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं व्यवस्थितच टाईप करा। सुरुवातीला स्पीड पॅसेज टाईप करते वेळेस बघा, आपल्याला सुरुवातीला टाईप करते वेळेस थोडंसं हळू टाईप करून सुरुवात करायची आहे स्पीड पॅसेजची, आणि जसं तुम्हाला तुमचे हात कीबोर्डवर बसेल त्या पद्धतीने तुम्ही स्पीड नंतर वाढवू सुद्धा शकता मधात गेल्यानंतर। तर बघा, आपला पहिला पॅराग्राफ झालेला आहे, एंटर करा आणि इथून पुन्हा एक टॅब द्यायचा आहे आणि दुसरा पॅराग्राफ आपण टाईप करून घेणार आहोत अशा पद्धतीने।
आणि जे चुका झालेल्या असेल ते लक्षात ठेवा, जेणेकरून आपण सगळ्यात शेवटी ते चुका दुरुस्त करणार आहोत. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळण्याची शक्यता राहील. अशा पद्धतीने आपण हा स्पीड पॅसेज टाईप करून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपला स्पीड पॅसेज संपत आलेलाच आहे. बघा, आपला संपूर्ण स्पीड पॅसेज टाईप करून झालेला आहे. अजूनही आपल्याकडे 2.5 मिनिटांचा टायमिंग उरलेला आहे. तर याच्यातनी बघा, आपण जे काही चुका वगैरे जर झालेल्या असेल तर चुका आपण दुरुस्त करू शकतो. बघा, इथं माझी चूक झालेली आहे, ते दुरुस्त करून घ्या. तर आपण पाहून घेऊया व्यवस्थित. इथे एक चूक झालेली आहे, दुरुस्त करून घेऊया. अचिव्हमेंट्स होते इथं. त्यानंतर बघा, या ठिकाणी सुद्धा चूक आहे. आपण पाहून घेऊया. इथं सुद्धा चूक आहे. इथं सुद्धा चूक आहे आपली. अशा पद्धतीने आपण सर्व चुका पाहून घेणार आहोत. सर्व व्यवस्थित पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये आपलं सर्व झालं पाहिजे. इथं सुद्धा चूक झाली होती आपली. तर मित्रांनो, चुका होतात कारण आपण गडबडीनं स्पीड पॅसेज टाईप करतो, त्यावेळेस काही ना काहीतरी चुका होतात. तर ते चुका आपण इथं पाहून दुरुस्त करायच्या आहेत. तर इथं सुद्धा चूक होती आपली. तर बघा मित्रांनो, आपल्याला 35 मार्क मिळालेले आहे आणि काही आपल्या चुका झालेल्याच आहे. तर बघा, एवढे शब्द आपले चुकलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला 35 मार्क मिळालेले आहे. तर टेन्शन घेऊ नका, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मारा. मला तरी 35 मिळालेले आहे, तुम्हाला जास्त मिळेल अशी आशा करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर स्पीड पॅसेजमध्ये काही जर तुम्हाला समजलं जर नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर बाय.